मान्सूनची चातकासारखी प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी आता एक चांगली बातमी आहे। येत्या 48 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने वर्तवली आहे। एकदा मान्सून केरळात दाखल झाला की पुढच्या 3 ते 4 दिवसात राज्यात दाखल होणार आहे। दरम्यान येत्या 24 तासात अमरावती, बुलढाणा, नागपूर आणि नांदेडच्या काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने मराठवाड्याला चांगलं झोडपून काढले। औरंगाबाद, बीड, जालना, लातूरसह अनेक भागात वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे घरांवरचे पत्रे उडून गेलेत, तर अनेक ठिकाणी भिंत कोसळल्या आहेत। काही ठिकाणी विजेचे खांब वाकलेत, तर झाडंही उन्मळून पडली आहेत। सेलू गावात काल संध्याकाळी वाऱ्याच्या माऱ्यामुळे 20 जण जखमी झालेत, तर परभणी आणि जालन्यात वीज पडून 3 जण ठार झालेत। त्याचबरोबर मंठ्याजवळ झाड अंगावर पडून एक जण ठार झालाय। मान्सूनपूर्व पावसाने लातूर, उस्मानाबाद या 2 जिल्ह्यात शुक्रवारपासून आगमन झालंय। दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या 24 तासात पैठण तालुक्यात सर्वाधिक 20 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। औरंगाबाद शहरासह पैठण, सोयगाव, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद तालुक्यात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। त्यामुळे पैठण भागातल्या केळी बागांचं मोठं नुकसान झालंय। नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये।